राधानगरी तालुक्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील हे राधानगरी भुदरगड आजरा मतदारसंघात आगामी होऊ घातलेल्या विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत। लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काडीमोड देऊन महाविकास आघाडीमध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतला होता, मात्र अद्याप त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही। रविवार दिनांक 22 रोजी अर्जुनवाडा तालुका राधानगरी येथील स्वप्नपरी हॉलमध्ये आपल्या समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत। नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा देत ए.वाय. पाटील यांनी राधानगरी भुदरगड आजरा तालुक्यातील आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेत प्रचारात आघाडी घेत विक्रमी मताधिक्य देण्याचा मोलाचा वाटा आहे। या निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता। त्यापासून ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक गावात संपर्क ठेवला आहे। तसेच ते महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत। निश्चितच महाविकास आघाडी आपल्यालाच उमेदवारी देऊन मी विजयी होणार असा त्यांचा विश्वास आहे आणि या अनुषंगाने प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी ते कार्यकर्त्यांची मते आजमावून घेणार आहेत। त्यासाठी राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा येथील स्वप्नपरी हॉलमध्ये आयोजित केलेल्या मेळाव्याला मतदारसंघातील तमाम कार्यकर्त्यांनी व मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ए.वाय. पाटील यांनी केले आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।